मोहनलाल गावातला एक संपन्न शेतकरी होता, पण बायको गायत्रीच्या आजारपणामुळे सगळी शेतं विकली होती. म्हणून त्याने आपल्या घराजवळ पराठ्याचं दुकान उघडलं होतं. लवकरच त्याने त्याचा व्यवहार आणि सुंदर पराठ्यांमुळे गावातली लोकांची मनं जिंकली होती. सुमित्रा आणि राजूच्या शाळेजवळ एक पिझ्झाचं दुकान सुरू झालं होतं, ज्याचा प्रचार पेपरात आणि रेडिओवर, जाहिरात, रिक्षांवर हँडबिलं, मोठी मोठी होर्डिंग्स लावून जोरदार केला गेला होता. भावा, आम्ही काल पिझ्झा खाल्ला. काय पिझ्झा होता! मी आणि माझ्या बाबांनी कार पार्क केल्यावर बऱ्याच तास वाट बघितल्यानंतर आम्हाला तो पिझ्झा मिळाला. अच्छा, इतका मस्त आहे का हा पिझ्झा? नाहीतर काय, तुम्हाला तर गाठ घुसून पण देणार नाहीत. का नाही जाऊ देणार? अगं, तुझ्या त्या बाबांचं रस्त्यावरचं दुकान थोडी ना आहे. मी कोणी पण उठून यायला. त्या दुकानात एक स्टेटस आहे. मोठी मोठी लोक आपल्या गाड्या लावून उभ्या करतात, तेव्हा कुठे त्यांना पिझ्झा खायला मिळतो, कळलं? रॉकीचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात. सुमित्राला पराठेवाल्याची केलेली थट्टा आवडत नाही. राजू जेव्हा घरी जात असतो तेव्हा पिझ्झाच्या दुकानात असलेली लोकांची गर्दी बघून तिथेच थांबतो. सुमित्रा त्याला कसं तरी समजावून घरी घेऊन येते. बाबा बाबा, आम्हाला पण पिझ्झा खायचा आहे. ठीक आहे बेटा, आपण आणूयात कधीतरी. आता गरम गरम आलूचे पराठे बनवले आहेत, ते खा. मला नाही खायचं, मला नाही खायचं, मला फक्त पिझ्झाच खायचा आहे. हे बघ राजू, पिझ्झा खूप महाग असतो. इतके पैसे आपल्याकडे नाहीत की तुला पिझ्झा घेऊ शकेन. पण प्रॉमिस करतो, एक दिवस तुला पिझ्झा नक्की खायला घालेन. नाही बाबा, मला तर उद्याच पिझ्झा हवा आहे. जर पिझ्झा नाही मिळाला तर मी काहीच खाणार नाही. राजू, हट्ट करू नकोस. बाबा सांगतायत ना, एक दिवस आपल्याला पिझ्झा खायला घेऊन जातील म्हणून. नाही ताई, मला तर उद्याच पिझ्झा खायचा आहे. रॉकी दादाने शाळेत सांगितलं की पिझ्झा किती छान असतो. अरे राजू, तो डॉक्टरांचा मुलगा आहे, त्याच्याकडे खूप पैसे आहेत. चल आता जेवून घे. पराठे खाऊन मुलं झोपी गेली. पण मोहनलालला काही केल्या झोप लागत नव्हती. तो आपल्या गरिबीला दोष देत होता की तो किती हतबल आहे की आपल्या मुलांच्या छोट्याशा खाण्याचा हट्ट सुद्धा पूर्ण करू शकत नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. विचार करत असताना त्याला झोप कधी लागली कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत गेली. आज सुद्धा सगळीकडे पिझ्झाचीच चर्चा होत होती. मित्रांनो, उद्या माझा वाढदिवस आहे. उद्या संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पिझ्झा पार्टी आहे. उद्या संडे आहे आणि शाळेला पण सुट्टी आहे. सगळ्यांनी चांगले चांगले कपडे घालून या. दादा, आम्ही पण येऊ ना? आम्हाला नाही बोललंस तू? नाही, तुम्ही तिथे नाही जाऊ शकत. तिथे फक्त मोठी मोठी लोकच येतात, स्टेटसवाली लोक येतात. तुम्ही फक्त पराठे खा. चल राजू, यांच्या पिझ्झापेक्षा जास्त सुंदर आणि चविष्ट आपले पराठे आहेत. अरे जा जा, गाडवाला काय माहिती गुळाची चव कशी असते. शाळेच्या बाहेर जे पिझ्झा पोस्टर लागलंय ना, तिथेच बघत राहा आणि पराठे खात जा. असं समजा की पिझ्झा खाल्लाय. रॉकी असं नाही बोलत. चल सुमित्रा, याला तर असंच बोलायची सवय आहे. राजूचा फोटो बघून पराठे खाण्याच्या गोष्टीवर सगळे हसू लागले. सुमित्रा आणि राजूला खूप वाईट वाटलं. दोघंही घरी आले. अरे राजू, असा तोंड पाडून का बसला आहेस? बाबा, त्याचं असं आहे की उद्या रॉकीचा वाढदिवस आहे आणि सगळ्यांना बोलवलंय, फक्त आम्हाला सोडून. कारण तिकडे ना मोठे मोठे लोक असतील. बस इतकीच गोष्ट आहे ना. उद्या मी तुमच्यासाठी मस्त आलूचा पराठा बनवेन आणि आपण सगळे पार्टी करूया. मला नाही खायचा पराठा, मला तर फक्त पिझ्झा खायचा आहे. मला पिझ्झा हवा आहे. बाळा, मी तुला बोललो होतो ना की आपल्याकडे आता तुमची फी भरायला सुद्धा पैसे नाहीयेत. पिझ्झा कुठून खायला घालू तुम्हाला? इतकं बोलून डोळ्यात अश्रू घेऊन मोहनलाल घराच्या बाहेर निघून गेला. राजू, तू असं बोलायला नको होतंस. पिझ्झाचा हट्ट सोडून दे माझ्या भावा. जेव्हा पैसे असतील तेव्हा आपण नक्की जाऊ पिझ्झा खायला. आजपर्यंत आपल्याकडे कधी पैसे होते का? सगळे नवीन कपडे घालतात आणि आपण 2 वर्षांपासून तेच कपडे वापरत आहोत. आपण कधीच पिझ्झा नाही खाऊ शकणार का ताई? असं काही नाहीये माझ्या भावा. आपण पिझ्झा एक दिवस नक्की खाऊयात. त्या रात्री राजूने काहीही खाल्लं नाही. घरी कोणीच काही खाल्लं नाही. सकाळी मोहनलाल उठला आणि बाजारात निघून गेला. परत आल्यावर बघितलं तर राजू अजूनही झोपलेलाच होता. सुमित्राने सांगितल्यावर कळलं राजू अजून पण रागावलेला आहे. जेवलाही नाहीये. उठ बाळा, आज मी तुम्हा लोकांना पराठा पिझ्झा खायला घालतो. चला उठा. बाबा, मी सांगितलं ना, जोवर पिझ्झा मिळणार नाही मी काहीही खाणार नाही.
मोहनलाल पराठ्यावर चीज, फ्रुट्स आणि सॅलड टाकून पिझ्झा बनवतो. पण खूप समजवल्यावर सुद्धा राजू खात नाही. सुमित्रा पण राजूला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिलाही यश मिळत नाही. आज परत सगळे उपाशीत झोपून जातात. मध्यरात्री राजूला खूप भूक लागते. तो किचन मध्ये जाऊन ठेवलेला पराठा पिझ्झा खातो. त्याला खूप आवडतो. तो पराठा पिझ्झा संपवून टाकतो. मोहनलाल गुपचूप त्याला खाताना बघतो. सकाळी उठून मोहनलाल बाजारात जातो. तिथून आल्यावर तो सुमित्राला बोलवतो. सुमित्रा, अय सुमित्रा, हो बाबा, आले. हे घे पैसे आणि शाळेतून येताना पिझ्झा घेऊन ये. बाबा, पैसे कुठून आले? ते कुठून तरी आले आहेत. आणि हो, डब्यात पिझ्झा पराठा ठेवला आहे, खाऊन घे आठवणीने. सुमित्रा घरून शाळेसाठी निघत होती. बाबांची सायकल बाहेर नव्हती लावलेली. कळायला वेळ नाही लागला की बाबांनी सायकल विकून पैसे आणले होते. सुमित्रा आणि राजू शाळेत पोहोचले. शाळेत कालच्या रॉकीच्या पिझ्झा पार्टीचीच गोष्ट चालली होती. सगळ्यांच्या तोंडावर पिझ्झा पार्टीचीच चर्चा होती. लंच मध्ये सुमित्रा आणि राजू पराठा पिझ्झा खात होते, तर तिकडे रीता आली. अरे, तुम्ही दोघं ही कुठली डिश खातायत? हे आमच्या बाबांनी बनवलेलं आहे, पराठा पिझ्झा. हो, ही स्पेशल डिश बाबांनी बनवली आहे. हे घे, तू पण खा. खूप मस्त आहे. अरे वा, खूप मस्त पराठा पिझ्झा आहे. हा तर खूप चांगला पराठा पिझ्झा आहे. या बघा, या ना, पराठा पिझ्झा कालच्या पार्टी मधल्या पिझ्झा पेक्षा आणखीन मस्त आहे. सुमित्रा, प्लीज मला पण एक तुकडा दे ना. हा, हे घे रॉकी, तू पण खा. वा, खरंच हे किती टेस्टी आहे. पराठा पिझ्झा असं तर मी माझ्या आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. लवकरच पूर्ण गावात पराठा पिझ्झा बद्दल सगळ्यांना कळलं. सुमित्राने बाबांना पराठा पिझ्झा बनवायला सल्ला. आता त्यांच्या दुकानात गर्दी वाढू लागली होती. पिझ्झाच्या दुकानात आता ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. पिझ्झाचं दुकान बंद करण्याची वेळ आली होती. तेव्हा एक दिवस पिझ्झाच्या दुकानाचे मालक स्वतः मोहनलालकडे आला. मोहनलालजी, तुमच्या पराठा पिझ्झा बद्दल बरंच ऐकलं होतं. आज टेस्ट पण केलं. खरंच खूप मस्त आहे. तुमच्या हातांमध्ये खरोखरच जादू आहे. हो हो, धन्यवाद. आपण दोघांनी एकत्र काम करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या दुकानाचा वापर करून घ्या. मी फंडिंग आणि मार्केटिंग बघेन. जो काही प्रॉफिट होईल अर्ध अर्ध वाटून घेऊया. मोहनलालला हे प्रपोजल खूप आवडलं. दोघं मिळून एकत्र काम करायला लागले. पराठा पिझ्झाची टेस्ट आणि उत्तम मार्केटिंग यामुळे त्यांचं बऱ्याच शहरात दुकानं सुरू झाली. आता मोहनलालला सगळे मोहनलाल सेठ म्हणू लागले. ते शहरात मोठ्या बंगल्यात राहायला लागले. गौरव रेल्वे स्टेशनच्या जवळ कोबी आलू पराठा बनवण्याचं काम करत होता. कोबी आणि बटाट्याचे पराठे खायला या या या. गौरवच्या घरी त्याची आई, बायको आणि त्याची मुलगी होती. गौरव सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असायचा, पण तरीही तो त्याची गरिबी कमी करू शकत नव्हता. ऐका ना, कोबी आलूची पराठे बनवण्यासाठी खूप खर्च होतो. आपण एक काम करूयात, आपण साधा पराठा बनवून विकूयात, ज्यामुळे आपला खर्चही कमी होईल आणि आपला फायदाही जास्त होईल. नाही, मी असं नाही करू शकत. साधे पराठे कुणालाच आवडणार नाहीत, मला माहितीये. आणि बाबा सुद्धा असेच पराठे विकायचे, हो की नाही? त्यामुळे मी सुद्धा हेच काम करणार. गौरवकडे येणारे वेगवेगळे ग्राहक आणि त्यांचे वेगवेगळे डिमांड असायचे. अरे बाबा, माझ्या पराठ्यांमध्ये कोबी आणि बटाटा जास्त घाल. मला पराठ्यांबरोबर भाजी सुद्धा पाहिजे. मला पराठ्यांबरोबर लोणचं पाहिजे. मला पराठ्यांबरोबर दही पाहिजे. गौरव कधी कधी ग्राहकांची डिमांड ऐकून परेशान होत असायचा. जर तुम्हाला परोठ्यांबरोबर भाजी हवी असेल तर त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील. मी काही वेगळे पैसे देणार नाही. पाहिलत का, हा गौरव वेगळे पैसे मागतोय भाजीचे. चला चला, इकडे काही खायची गरज नाही. अरे थांबा थांबा, अरे कुठे जाताय तुम्ही? ऐका तर खरं. एक दिवस गौरव खूप नाराज होऊन घरी पोहोचला. काय झालं? गाडीवर ग्राहकांची संख्या कमी होत चाललीये सारखी. ग्राहकांना पैसेच द्यायचे नाहीयेत आणि त्याशिवाय त्यांना भाजी, लोणचं, दही सगळं काही पाहिजे परोठ्यांबरोबर. चला कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात, थोडा तुमचा मूड चांगला होईल. आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत की आपण कुठल्यातरी टुरिस्ट जागेवर फिरायला जाऊ? आपल्या घरीच जाऊया फिरायला आपण. गौरव त्याच्या सासरी फिरायला गेला, जो जवळच्याच गावी होता.
रस्त्यामध्ये गौरव आणि त्याच्या बायकोला तहान लागली. त्यांना कुठून तरी धबधब्याचा आवाज आला. हा झऱ्याचा आवाज पूर्व दिशेने येतोय. गौरव आणि त्याची बायको पूर्वेच्या दिशेने चालत राहिले. झाडांच्या पलीकडे त्यांना धबधबा दिसला. हा झरा तर खूपच सुंदर आहे. गौरव आणि त्याच्या बायकोने मन भरून पाणी पिऊन त्यांची तहान भागवली आणि हात पाय पण धुतले. ज्यावेळेस ते परत जाऊ लागले तर त्यांनी कोणाचा तरी एक आवाज ऐकला. हा आवाज तर धबधब्याच्या मागून येतोय. झऱ्याच्या आत जाऊन पाहायला पाहिजे, तेव्हाच तर समजेल की त्याच्या दुसऱ्या बाजूला काय आहे. पण धबधब्याच्या मध्ये घुसणं खतरनाक असू शकतं. काय सांगू शकतो, हा कोणत्या तरी प्रकारचा धोका असू शकतो. तेवढ्याच झरण्यामधून एक आवाज आला. हे काही कुठलं जाळं नाहीये. मला मदत करा. मी एक साधू आहे. मला ह्या कैदेतून सोडवा. मला त्या झऱ्याच्या दुसऱ्या बाजूला गेलंच पाहिजे गीता. जर मी तिकडे अडकलेला असतो तर मला नसतं का वाटलं की त्या कैदेतून मला कोणीतरी सोडवावं. गौरव धबधब्याच्या पार गेला तर त्यांनी पाहिलं की एक साधू टोकदार खांबाला बांधला गेला होता. साधूच्या पाठीमधून रक्त निघत होतं. तुम्ही कोण आहात आणि इथे कसे काय कैद झालात? सगळं काही सांगतो तुला, पण आधी मला इथून सोडव बाबा. गौरवने त्याचे हात खोलले आणि साधू आजाद झाला. तुला खूप खूप धन्यवाद रे बाबा. मी एक साधू आहे आणि मला काही शक्ती प्राप्त झाल्या आहेत. मी एखाद्या माणसाच्या मनातली इच्छा पूर्ण करू शकतो. काही लोकांनी माझा फायदा उचलायचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी त्यांचं काही ऐकलं नाही तेव्हा त्यांनी मला त्या झऱ्याच्या पाठीमागे कैद करून ठेवलं. अहो, पण तुम्हाला जर चमत्कार करण्याच्या शक्ती प्राप्त आहेत तर तुम्ही स्वतःलाच असं मुक्त का नाही करून घेतलं? मी माझ्या शक्तींचा वापर स्वतःसाठी नाही करू शकत रे बाबा. ठीक आहे साधू महाराज, आता मी येतो. मला माझ्या सासरी जायचंय आणि उशीर पण खूप झालाय. अरे पण तू रिकाम्या हाती का जातोयस? तू मला एवढी मदत केली आहेस, मी तुला काय मदत करू सांग? जर तुझ्या मनात काही इच्छा असेल तर सांग. नाही साधू बाबा, मला माझ्या आयुष्यात मेहनत करूनच काहीतरी मिळवायचंय. साधू गौरववरती खुश झाले आणि त्यांनी मनातल्या मनात गौरवला आशीर्वाद दिला. गौरव त्याच्या सासरीहून आल्यानंतर परत त्याच्या कोबी आलू पराठा बनवण्याच्या धंद्यामध्ये मग्न झाला. या या, गरमागरम कोबी आणि बटाट्याचे पराठे खायला या, लवकर या, गरमागरम. ग्राहक पुन्हा एकदा वेगवेगळे डिमांड्स करू लागले. अरे बाबा, मला परोठ्यांबरोबर भाजी पण पाहिजे. भाजी तर नाही आहे. तेवढ्यात अचानक त्या माणसाच्या प्लेटमध्ये भाजी आली. मला पराठ्यांबरोबर दही पण पाहिजे. माझ्याकडे दही नाहीये. आणि पुन्हा त्या माणसाच्या थाळीमध्ये दही आलं. मला परोठ्यांबरोबर लोणचं पाहिजे. नाहीये माझ्याकडे लोणचं. आणि पुन्हा त्या तिसऱ्या माणसाच्या थाळीमध्ये लोणचं आलं. सगळ्या लोकांचं डोकं चक्रावलं गेलं. हे सगळं काय होतंय? मी तर या लोकांना दही, लोणचं, भाजी नाही दिली. मग यांच्या प्लेटमध्ये या तिन्ही गोष्टी कशा काय आल्या? तेवढ्यात तिथे तेच साधू आले ज्यांना गौरवनी धबधब्याच्या मागे जाऊन आझाद केलं होतं. अरे बाळा, जरा 2 पराठे दे ना, भाजी, लोणचं आणि दह्याबरोबर. एवढं बोलून साधू अदृश्य झाले. गौरवला समजलं हा सगळा चमत्कार त्या साधूमुळे झाला होता. गौरवच्या गाड्यावरती लोकांची गर्दी होऊ लागली. सगळेजण पराठे खाण्यासाठी तिथे तुटून पडले. ते पराठ्यासोबतच भाजी, दही, लोणचं किंवा जे त्यांना हवं ते तिथे त्यांच्या थाळीमध्ये येऊ लागलं होतं. गौरव इमानदारीने फक्त पराठ्याचे पैसे घेत होता. काही दिवसातच गौरव लखपती झाला. गौरवने सगळ्यांना खरं खरं सांगितलं की हा चमत्कार एका साधूमुळे होत आहे, ज्याला गौरवने धबधब्याच्या मागून मुक्त केलं होतं. ते साधू धबधब्याच्या जवळच बसून तपस्यामध्ये लीन झाले. गौरवच्या गाड्याजवळच दीपक नावाच्या एक माणसाने ठेला लावला होता. दीपक ही पराठे विकत होता. दीपकने विचार केला की त्यालाही गौरवसारखं वरदान प्राप्त झाला तर तोही लवकरच श्रीमंत होईल. दीपक गौरवच्या जवळ गेला आणि त्याने बोलता बोलता त्याला जागा विचारली जिथे धबधबा होता. दीपक बंदूक घेऊन त्या साधू जवळ पोहोचला. तू कोण आहेस आणि इथे का आलायस? ए म्हाताऱ्या, माझं नाव दीपक आहे आणि गौरवच्या बाजूलाच मी माझी पण गाडी लावतो. अरे तू गौरवला वरदान देऊन खूप चुकीचं केलंयस.
अरे तू चुकीचं बोलतोयस बाळा. गौरव खूपच मेहनती आणि कष्ट करणार आहे. त्याने माझ्याकडून काहीच वरदान मागितलं नाही. मीच त्याला स्वतःहून सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला होता. माझ्या समोर जास्त बडबड करू नको म्हाताऱ्या. गपचूप मला सुद्धा लखपती होण्याचा आशीर्वाद दे, नाहीतर याच बंदुकीने भेजा उडवून टाकेन. अशा प्रकारे अजिबात आशीर्वाद मिळत नसतो. असा तू ऐकणार नाहीस म्हाताऱ्या. दीपकने साधूचा गळा पकडला आणि त्याचा गळा दाबत तो बोलला, अरे लवकर आशीर्वाद दे, नाहीतर तुझा खेळ इथेच संपवून टाकेन. ठीक आहे, मी तुला आशीर्वाद देतो. दीपकने परत येऊन खूप आनंदी होऊन त्याचा गाडा लावला. दीपकने जेव्हा ग्राहकांना प्लेटमध्ये पराठे दिले तर ते पराठे सापामध्ये बदलले गेले. जेवढे वेळेस दीपकने पराठा प्लेटमध्ये ठेवला, प्रत्येक वेळी तो पराठा सापामध्ये बदलायचा. लोकांनी दीपकचे पराठे खायचे सोडून दिले. आता सगळे ग्राहक गौरवच्या गाड्याकडे जाऊ लागले आणि गौरवने पाहिलं की ग्राहकांची संख्या खूप वाढली आहे आणि गौरवने 2 नोकर ठेवून एक रेस्टॉरंट ओपन केलं आणि अशा पद्धतीने त्याचे कष्ट आणि लगन ठेवून आनंदाने जीवन जगू लागला. तारा सिंग आपल्या गावामध्ये ठेल्यावर आलू पराठे विकत असतो. या गरमागरम शुद्ध डालडा घीचे पराठे खा. मीरगंजचा आलू आहे, किशनगंजचा आटा. स्वाद घेऊन बघा ताराचा पराठा. ताराच्या ठेल्यावर नेहमी लोकांची गर्दी लागत असते. तारा आणि श्वेता आलू पराठे विकूनच खूप चांगली कमाई करत असतात. त्यांची मुलगी मीना गावाच्या सगळ्यात महागड्या शाळेमध्ये शिकत होती. एक दिवस रात्री जेव्हा ताराचा कुटुंब झोपत होता तर अचानक कोणीतरी त्यांच्या दरवाजावर हाक मारली. रात्रीचे 12 वाजले आहेत. एवढ्या रात्री कोण आलं असेल? मी जाऊन बघतो. ताराने दरवाजा उघडला तर त्याने बघितलं की त्याच्या काकाचा मुलगा आकाश उभा आहे. काय झालं आकाश? इतक्या रात्री कसं काय आलं? ताराबाई, माझ्या बायकोची तब्येत खूप खराब आहे. काय तुम्ही 19 रुपये देऊन माझी मदत करू शकता? हो, का नाही. तू बस 5 मिनिट थांब. मी तुमचे पैसे लवकरच वाटलून दे. आता तू पैसे परत करायचे नाही. आपल्या बायकोच्या तब्येतीचा बद्दल कर. ताराच्या काकाचा मुलगा आकाश ताराशी खूप जळत असतो, पण मदत मागण्यासाठी पण तो दरवेळीच त्याच्याकडे जात होता. डॉक्टरच्या गेल्यानंतरच आकाश आपला राग आपल्या बायको माधुरीवर काढायला लागला. आज तुझ्यामुळे मला परत त्या घमंडी ताराकडे जावं लागलं. जर तू बिमार नसती तर मला त्या तारासमोर हात पसरवायला लागले नसते. तुम्ही तारा दादांबद्दल असं का विचार करता? ते अजिबात अहंकारी नाही आहेत. आणि आज जेव्हा मी आजारी पडले तर तुम्ही एवढं ओरडताय जसं त्यांच्याकडे कधी पैसे मागायला जातच नाही. तारा दादांनी माहित नाही किती वेळा तुम्हाला पैसे दिले आहेत आणि तुम्ही त्यांचे पैसे आजपर्यंत कधी परत नाही दिलं. तरीही ते तुम्हाला कधीच काही नाही म्हणत. तुम्हाला तुमच्या दादा आणि वहिनींचा सन्मान केला पाहिजे. तो तोंडाने भले काही नसेल बोलत, पण आपल्या अमेरीच्या दिखाव्यानी तर आपली बेइज्जती करतोच ना. ते श्रीमंत आहेत, पण त्यांनी आपल्या श्रीमंतकीचा दिखावा करतात हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही गरीब आहात म्हणून त्यांची श्रीमंतकी तुम्हाला एवढी खटते. तुम्ही मेहनतीने एका जागेसाठी काम का नाही करत? जर का देवाची इच्छा झाली तर तुम्हीही एक दिवस श्रीमंत व्हाल. आकाश जिथेही नोकरी करतो तिथे चिडचिडा राहत असतो. तो मनापासून कधीच काम करत नव्हता. तो कोणतीही नोकरी 1 वर्षापासून जास्त कधीच करू नाही शकत. एक दिवस आकाश तोंड पाडून घरी पोचतो तर माधुरी त्याच्याशी बोलली, मला वाटते आजही तुमची नोकरी सुटली. अरे माझं ऐका तर तुम्ही तारा दादांकडे जा. ते तुम्हाला आपल्या आलूच्या पराठ्यांच्या ठेल्यावर एखादी काम नक्की देतील. तारा मला कामावर कधीच ठेवणार नाही. तुम्ही एकदा त्यांच्याकडे जा तरी. आकाश ताराकडे पोचतो. ये आकाश, खूप दिवसानंतर दिसलं तू. जर भूक लागली असेल तर आलूचे पराठे खाऊन घे. तुझ्या वहिनीनं खूप प्रेमानं बनवले आहे. माझी नोकरी सुटली आहे म्हणून मी काम बघतोय. काय तुमच्याकडे माझ्यासाठी काही काम आहे? ठेल्याचं काम तर मी आणि श्वेता सांभाळून घेतो, पण तुला पण आमच्यासोबत काम करायचं आहे तर एक काम करतो. मी एक रेस्टॉरंट उघडून टाकतो. हां ठीक आहे. आमच्या ग्राहकांना उभं राहावं लागतंय. जर काही रेस्टॉरंट असेल तर ग्राहक आरामात बसून पराठ्यांचा आनंद घेऊ शकतील. त्या दिवस आकाश खूप रागाने घरी पोचतो
काय झालं? तुम्ही एवढे रागात का आहात? काम नाही भेटलं का? काम तर मिळालं, पण आता माझ्यामुळे तो तारा अजून श्रीमंत होणार. माझ्या तिथे गेल्यावर त्यांनी एक नवीन रेस्टॉरंट उघडण्याचा विचार केला आहे. तर ह्याच्यात वाईट काय आहे? तुम्हाला पण तर पैसे भेटतील. तू मला सांगू नको की चांगलं आणि वाईट काय आहे. आकाश तारा बरोबर काम करायला सुरू करतो. तारा आकाशला रोज 500 रुपये देत होता, पण आकाशची नजर ताराच्या कमाईवर राहत होती. स्वतः तर यांनी नोट्यांचा ढेर लावला आहे आणि मला फक्त 500 रुपये देतो. मेहनत सगळे मी करतो आणि गुलाबजामुन हे दोघं खातात. काही तर करावं लागेल. ताराच्या रेस्टॉरंटमध्ये मंगलसिंग नावाचा एक शुद्ध शाकाहारी ग्राहक येतो. तो ताराचा जुना ग्राहक होता. ये मंगल भावा, बस. मी आत्ता तुझ्यासाठी पराठे लावतो. अरे आकाश, जरा मंगल भावासाठी प्लेट लावून दे. आकाशने हळूच मंगलसिंगच्या पराठ्यांमध्ये नॉन व्हेजचे काही तुकडे घातले. मंगलने पराठे खाल्ले तर त्याला कळलं की पराठ्यांमध्ये नॉन व्हेज आहे. मंगलसिंग भडकून गेला. आलूच्या पराठ्यांमध्ये नॉनव्हेज कसं आलं? मंगल सिंग सोबत अमंगल? मला नाही माहीत. मी तर फक्त पराठे ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. पराठे बनवायचं काम तर तारा दादा आणि श्वेता वहिनी करतात. काय रे तारा, तू पराठ्यांमध्ये नॉनव्हेज मिळवून आमच्यासोबत विश्वासघात केला आहे. आता मी बघ तुझा कसा घराच्या बाहेर आणि ह्या गावाच्या बाहेर काढतो. मंगलसिंग गावाचा श्रीमंत माणूस होता. त्याने गावाच्या प्रधानशी बोलून ताराच्या कुटुंबाला गावाच्या बाहेर काढून टाकलं. आज तर मज्जाच येऊन गेली. आता मी गावात आपले आलू पराठे विकील आणि खूप पैसे कमवील. आकाशने गावामध्ये आलू पराठ्यांचा ठेला लावायला सुरू केलं. तिथे तारा, श्वेता आणि त्यांची मुलगी जंगलच्या रस्त्याने दुसऱ्या गावी जात होते. ताराचा कुटुंब खूप दमला होता. श्वेता जोरजोरात रडायला लागली. रडू नको श्वेता, आज आपल्या भाग्यात दुःख लिहिलं आहे. उद्या सुख पण येईल. पण आता आपण कुठं जायचं आणि कसा आपला कामधंदा सुरू करायचा? आम्ही तर आपलं घर पण विकून टाकलो. आपल्याला समोर जावं लागेल जोपर्यंत आपण कुठल्या गावात येऊन पोचत नाही. ताराच्या कुटुंबाचा जंगलात मार्ग हरवला. हा जंगल तर खतम व्हायचं नावच घेत नाहीये. मला तर वाटतंय आपण हरवून गेलो आहे. अचानक त्यांना पाण्याचा आवाज ऐकू आला. तिघेही आवाजाचे अनुसरण करता करता एका नदीकडे येऊन पोचतात. त्याने बघितलं की नदीमध्ये आलूचे पराठे पोहत होते. ताराने नदीचं पाणी पिलं आणि पराठा खाऊन बघितला. हा तर चमत्कार झाला. नदीचं पाणी थंड आहे आणि पराठे गरम. इथे तर कोणच माणूस दिसत नाही आहे. मला वाटतंय आम्हीच ही नदी सगळ्यात पहिला खोजली आहे. आमच्याकडे धंदा सुरू करण्यासाठी लागत नाही आहे. जर का आम्ही ह्याच पराठ्यांना विकू शकेल तर किती छान होईल ना. बरोबर बोललीस. आता आपल्याला फक्त एका गावाचा तलाश आहे. काही किलोमीटर चालल्यानंतर ते बेसनपूर नावाच्या एका गावामध्ये पोचतात. सुरुवातीमध्ये त्यांना एखाद्या झोपडीमध्ये राहावं लागलं. तारा रोज अंधारातच पराठ्याच्या नदीमध्ये जात होता. खूप सगळे पराठे घेऊन येत होता. मग तो त्यांना गावामध्ये विकायला सुरू करतो. नदीच्या पराठ्यांची विशेषता ही होती की ते कधीही खराब होत नव्हते. हळूहळू ताराची आर्थिक स्थिती सुधारत गेली आणि त्याने एक मोठं घर घेतलं. तिथे आकाश पण आता गरीब नव्हता. त्याने खूप सगळे पराठे मेहनतीने विकून एक चांगली मोटरसायकल विकत घेतली होती. आज गावातल्या एका माणसाने मला सांगितलं की तारा आणि श्वेता बेसनपूर गावात आहे. उद्या मी त्यांना भेटायला जाईल आणि त्या गरिबांना आपली मोटरसायकल दाखवून चिडविल. दुसऱ्या दिवशी आकाश बेसनपूर गावाकडे पोचला. त्याने एका माणसाला विचारलं, ऐका दादा, इथे ताराचं घर कुठलं आहे? तारा आलू पराठेवाल्याचं घर त्या समोर आहे. आकाशने जेव्हा बघितलं की तारा एका मोठ्या घरामध्ये राहत होता तर त्याचा पूर्ण आनंद थंड पडला. तो ताराच्या घरी पोचला. अरे आकाश, इतक्या वर्षांनंतर भेटायला आला. आम्ही तर तुझी कधीपासून वाट बघत होतो. अजून सांग, घरी सगळं ठीक तर आहे ना? हो दादा, सगळे ठीक आहे. तारा दादा, तू इतक्या लवकर श्रीमंत झाला कसा? तू घरचा माणूस आहे म्हणून तुला सांगतो. अरे, आम्हाला आलू पराठ्याची एक नदी भेटली आहे. ते पराठे आम्ही घरी घेऊन येतो आणि इथून मी गावात 4 रेस्टॉरंट उघडले आहे. त्यामध्ये पराठे वेचतो. तुम्ही मला दाखवू शकता का ती नदी? हो हो, का नाही. चल माझ्यासोबत चल. तारा आकाशला पराठ्याच्या नदीवर घेऊन जातो. हा तर खरंच चमत्कार आहे.
हो, सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे की या नदीचे पराठे किती पण दिवस ठेवले गेले खराब होत नाही. जर तुला हवे तर तू पण ह्या नदीमधून पराठे घेऊन आपल्या गावात विकून जा. आकाश आपल्या घरी येतो. काय झालं? तुम्ही एवढे रागात का आहात? काय तारा दादांची भेट नाही झाली? तू चुप राहा, माझं डोकं खाऊ नको. ताराला आलू पराठ्यांची जादुई नदी मिळाली. मी इथे पागलांसारखी मेहनत केली आणि लागत लावून थोडं प्रॉफिट कमवलं. तिकडे ताराने तर कुठली मेहनत कमवली नाही आणि बिना लागतची फक्त प्रॉफिट कमवलं. म्हणून तो माझ्यापेक्षा पण श्रीमंत झाला. तारा दादांची जळण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही पण त्या नदीमधून पराठे घेऊन येऊ शकता. काय तारा दादांनी तुम्हाला तिथून पराठे आणण्यासाठी नको म्हटलं आहे? नाही, मना तर केलं नाही आहे, पण मला लवकरच तारापेक्षा अमीर बनायचं आहे. तर ताराने 4 रेस्टॉरंट उघडले आहे, तर मी 10 उघडेल. फक्त गावातच नाही, शहरात पण उघडेल आणि प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये पराठ्यांची सप्लाय करील. दुसऱ्या दिवशी आकाश ताराकडे पोचतो. दादा रे, मी नदीमध्ये एक बांध बनवील मोठा, कारण की पराठे वाहून जातात नदीमध्ये. त्यांना इकट्ठा करणं कठीण आहे. मी बांध बनवून पाणी थांबून देईल आणि खूप सारे पराठे इकट्ठे करून घेईल. असं करायची काही गरज नाही आहे. नदीचं पाणी स्वाभाविक रूपेनं वाहत राहावं हेच चांगलं आहे. बांध बनवायची काही आवश्यकता नाही. आणि तू बांध बनवशील कसा? मी एकटाच बांध बनवेल. आकाशने ताराचं एक पण नाही ऐकलं आणि त्याने नदीवर एक हेवी डॅम बनवलं. आकाश पराठे एकत्रित करू लागला. एक दिवस जेव्हा आकाश नदीमधून पराठे एकत्रित करत होता, तर नदीचा बांध खूप जास्त पाणी एकत्रित झाल्यामुळे फाटून गेला आणि आकाश नदीमध्ये वाहून गेला. मग त्याचा काहीच पत्ता नाही लागला. म्हणून तर म्हणतात, माणसाला थोड्यातच समाधान राहायला पाहिजेत. खूप जास्तचं लालच चांगलं नसतंय.